नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सर्वांना आता रेशन हे मोफत मिळत आहे। मित्रांनो, हेच रेशन तुम्हाला तुमच्या शिधापत्रिकेनुसार मिळतंय ना, की त्यापेक्षा कमी मिळतंय हे आपण मोबाईल वरूनही चेक करू शकतो। हेच आपण मोबाईल वरून कसं चेक करायचं याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, आपण अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेलर YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम प्ले स्टोअर मधून आपण मेरा रेशन हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। अशा प्रकारचे हे ॲप्लिकेशन आहे ते आपण इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। आता ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करून घ्यायचं आहे आणि हे अलाउ वरती क्लिक करायचं आहे। आता इथे स्लाइड आपण करून आता इथे आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। आता आपल्याला इथे बरेचसे पर्याय दिसत आहेत। इथे आपल्याला 2 नंबरला लाभ की जानकारी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला 2 ऑप्शन आहेत। तुम्ही एक तर राशन कार्ड नंबर टाकू शकता किंवा आधार नंबर। आता इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला जे वस्तू आहेत त्या कोणकोणत्या मिळणार आहेत आणि त्या किती मिळणार आहेत ते दिलेलं आहेत। मित्रांनो, आता मला इथे जे गहू आहेत ते 15 किलो आणि जे राईस म्हणजे तांदूळ 20 किलो मिळणार आहेत आणि आवंटन का महिना म्हणजे कोणत्या महिन्यात तर मार्च मध्ये आणि आवंटन वर्ष म्हणजे कोणत्या वर्षी तर 2024 मार्च 2024 मध्ये मला 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ हे तुम्ही घर बसल्या मोबाईल वरून चेक करू शकता। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला किती रेशन मिळतंय हे तुम्ही मोबाईल वरून चेक करू शकता व ते रेशन आपण तेवढंच मिळतंय का याची खात्री करून ते रेशन घ्यायचं आहे। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।